नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर. अलिबागमध्ये मनसेचा खळखट्याक, अमराठी पाट्यांना फासले काळे. 3 दिवसांची दिली मुदत, अन्यथा खळखट्याकचा इशारा. खेड लोटे येथे कोका-कोला प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम होणार. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची पाहणी. सिंधुदुर्गमध्ये मंत्री नारायण राणेंची घेतली डीएड बेरोजगारांनी भेट. डीएड उमेदवारांना सेवेत सामावून घ्या, मंत्री राणेंचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सल्ला. आणि सावंतवाडी येथे श्रीदेव स्वयंभूचा जत्रोत्सव त्रिपुरी पौर्णिमेस संपन्न. विविध राज्यातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. सुप्रीम कोर्टाने सर्व दुकानांच्या पाट्या या मराठीत लावण्याचे आदेश दिले होते. यासाठी 25 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती. ही मुदत संपली असून आता ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी पाट्यांच्या आंदोलनाचे पडसाद अलिबागमध्ये उमटले असून अलिबाग शहरात मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात खळखट्याक आंदोलन मनसेने सुरू केले आहे. अलिबाग शहरात मराठी पाटी नसलेल्या दुकानांसमोर शोरूमच्या फलकांना मनसेने आक्रमक होत काळे फासत 3 दिवसात फलक मराठीत लावण्याचा इशारा दिला आहे. अलिबाग सहित महाराष्ट्रात काही ठिकाणी दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे मनसेने निदर्शनास आणून खळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे यांनी हा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी प्रस्तावित कोका-कोला प्रकल्पाच्या कार्यक्रमस्थळी पाहणी करून नियोजन, सुरक्षा आदी गोष्टींचा आढावा घेतलाय. यावेळी रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज अमरे, उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी, खजिनदार मिलिंद मार्केट संचालक विश्वास जोशी, सुपरपॅक्टचे कदम, एक्सेल इंडस्ट्रीजचे देशपांडे, खेड चिपळूणचे प्रांत अधिकारी व तहसीलदार, डीवायएसपी व पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते. उद्योग भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा देखील आढावा घेतलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने 80 प्रवाशांचा अक्षरशः खोळंबा झाला. यात अनेक स्त्रिया असून रात्री त्यांना जाण्यास कोणताही परतीचा मार्ग नसल्याने त्यांना पूर्ण रात्र चिपी विमानतळावरच काढावी लागली आहे. आज सकाळी 10:30 वाजता चिपीवरून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती त्यांना विमान प्रशासनाने दिली होती. मात्र आज दुपारी 4:30 वाजता विमान सुटेल या अपेक्षेने दुपारी 2 वाजल्यापासून इथे असलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. तो हम लोग यहाँ 2 बजे से आए हुए हैं और फ्लाइट हमारी थी 4:30 बजे की, जो कि डिले हुई 5:30 बजे तक. ठीक है, 5:30 बजे तो फ्लाइट आई नहीं, फ्लाइट आई 5:45 पे. 1 घंटा तो एटलीस्ट लगता है रिफ्यूलिंग और जो भी चीजें हैं मतलब लोड करने में फ्लाइट को. इन्होंने बोला कि 10 मिनट में सारी चीजें हो जाएंगी. हमारा बोर्डिंग कराया और हमें वहाँ बाहर खड़ा कर दिया, मतलब बोर्डिंग पास चेक करके हमें बाहर खड़ा कर दिया. ठीक है, वहाँ हम लोग आधा घंटा वेट किए. अचानक से आके ये लोग क्या बोलते हैं, आप लोग सब अंदर चलिए. क्यों? क्योंकि फ्लाइट कैंसिल है. नो रीजन, नथिंग. फ्लाइट कैंसिल है. द रीजन इज सनसेट हो गया है, अब हम लोग फ्लाइट नहीं उड़ाएंगे. ठीक है, उसके बाद अंदर आए हैं. कोई अथॉरिटी क्वेश्चन का आंसर देने के लिए रेडी नहीं है. व्हाट इज द रीजन? नथिंग. 1 घंटा 2 घंटे से ये लोग क्या बोल रहे हैं हम लोगों को? ये बोल रहे हैं कि मैम देख रहे हैं हम लोग बोलेंगे, मतलब रीशेड्यूल करेंगे, बताएंगे कब होगा. पहले बोल रहे हैं कि कल सुबह 9 बजे होगा, फिर आगे बोलते हैं 10 बजे होगा, अभी आगे बोल रहे हैं कि और देखते हैं कब तक होगा. तो बताइए हमारा कल का काम. यहाँ पे 70 से 80 से ज्यादा लोग हैं. यहाँ पे बच्चे भी हैं, यहाँ पे बूढ़े लोग भी बैठे हुए हैं. किसी को सिर्फ पानी भी ऑफर नहीं किया उन्होंने, खाने पीने का तो दूर. और यहाँ पे कुछ नहीं है, ऑटोज नहीं है, कैब्स नहीं है, स्टेशन है, रिमोट प्लेस पे एयरपोर्ट है, कोई भी वापस नहीं जा सकता. यहाँ के लोकल बहुत कम है, सब लोग मुंबई जाने के लिए आए हैं, कल ऑफिस है करके. और यहाँ हम बिल्कुल वापस ही नहीं जा सकते. लोग खाना भी नहीं दे रहे, लिटरली पानी नहीं दे रहे हैं. लोकेशन जो एसी है, जो सर्कुलेशन है वो सब कुछ ऑफ करके रखा है. वाईफाई जो बेसिक चीजें हैं वो ऑफ करके रखे हैं. एसी ऑन करो, एसी भी ऑन नहीं कर रहे. पानी चाहे कुछ नहीं पूछा है, जो भी यहाँ के 2 घंटे से पानी मांग रहे हैं, पानी भी नहीं दे रहे. मतलब जो एयर ट्रैफिक कंट्रोलर्स हैं, जो भी पायलट्स हैं, वो लोग यहाँ से भाग रहे हैं. मतलब लिटरली वो लोग भाग रहे हैं. दे आर नॉट गोइंग टू अटेंड एनी ऑफ द क्वेश्चंस दैट वी आर पोजिंग टू देम. मतलब
चेक इन करते वक्त बॉटल्स वगैरह पानी के हटा दिया, अभी ज्यादा पानी पीने के लिए बॉटल भी नहीं है हमारे उनकी पास। रिस्पॉन्सिबिलिटी है ना कि एटलीस्ट कुछ हम लोग को responsibility कंसोल नहीं ले रहे करें। वो कुछ लोग। नहीं, वो लोग बाहर भागे हुए हैं और हम लोग यहाँ के और ऐसे स्टैंडर्ड यहाँ पे कल पीओ आ रहे हैं, उसका वो सब पोस्टर वगैरह वो सब काम में ये लोग लगे हुए हैं, लेकिन हमारे फ्लाइट का कुछ नहीं करे। हम इनको बोले कि हमारा अभी के अभी रिशेड्यूल कराओ, दूसरे एयरपोर्ट से मोपे से कराओ, लेकिन वो लोग बिल्कुल कर नहीं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत। नौसेनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे नियोजन नौसेना आणि राज्य सरकारकडे आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष नियोजनाला लागला आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पडवे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर मालवणमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी हे येत आहेत। नेव्हीचा कार्यक्रम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो उभारला जाणार आहे। माननीय मोदी साहेबांचं भाषणही होईल तारकर्लीला। या सर्व कार्यक्रमाचं नियोजन नेव्ही आणि राज्य सरकारकडे आहे। लवकरच तुम्हाला डिटेलमध्ये मिनिट टू मिनिट कार्यक्रम तुम्हाला मिळेल। मी येत आहेत त्याची पूर्वतयारीला आम्ही भारतीय जनता पक्ष लागलेलो आहोत याची माहिती फक्त आपल्याला द्यावी आणि म्हणून मी आपल्याला ही माहिती दिलेली आहे। सध्या अवकाळी पावसामुळे मंत्री किंवा आमदार यांचे दौरे चालू आहेत आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे। मात्र गेल्या वर्षी ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं त्यातील एकही पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। ती मदत पहिली द्यावी, मगच शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला यावे असा सल्ला खासदार विनायक राऊत यांनी दिलाय। दुर्दैवाने कालपासून सुरू होत असलेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे पूर्ण शेतकरी बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे आणि मागच्या काही वर्षापासून सातत्याने ही नैसर्गिक आपत्ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि बागायतदारांवर येत आहे। परंतु आज जरी ह्या मंत्र्यांनी जरी दौरे केले तर त्यांना मला विचारायचं की गेल्या वर्षी ज्या अवकाळी पावसाने किंवा गारपिटीमुळे खास करून नगर, शिर्डी हा जो भाग आहे आणि जो तर बागायती उत्पादकांचा जो मोठा भाग आहे त्या बागायतदारांना द्राक्ष असतील, कांदे असतील यांना अद्याप एक नवीन पैशाची आर्थिक मदत सध्याच्या राज्य सरकारकडून झालेली नाही। ती मदत आधी पहिली द्यावी, नंतरच त्यांनी शेतकऱ्यांची पाहणी करायला जावं। शेतकऱ्यांना सर्वात जास्त निधी आमच्या सरकारने दिला असून आम्ही निधी पण दिला आहे व पीक विमे देखील दिले आहेत। तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जाईल। त्यामुळे संघर्ष न करता तुर्तास शांत राहण्याचे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे। त्यावेळेला ज्यांच्या बाबत पुरावे आहेत त्यांना दाखले द्यायला काय हरकत नाही, कारण 67 पासून कुणबी आरक्षण चालू आहे। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मला वाटतं की असं काही म्हणणं आहे। मग आता त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे। मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो। एक गोष्ट लक्षात घ्या, निधी सगळ्यात जास्त आम्ही शेतकऱ्यांना दिले। आम्ही नुसत्या घोषणा करत नाही, आम्ही निधीसुद्धा वितरित करतो आणि शेतकऱ्यांना न्यायसुद्धा देतो। बघा, असं संघर्ष महाराष्ट्रात होता कामा नये। ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनीच आता शांत राहणं हे चांगलं आहे। सरकारला काय तो निर्णय घेऊन द्या। कोकणाला खासदार आमदार मिळून देखील पाहिजे तसा विकास झालेला नाही। 15,566 कोटी रुपये खर्च करून कोकणातील रस्ता होत नाही। नवनवीन कंपन्या आणून कोकणाला देशोधडीला लावण्याचे काम चालू आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी सिंधुदुर्ग येथे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी बैठकीदरम्यान केले आहे। आणि आम्ही धडाडीनं काम करायला उतरलेलो आहोत। या कोकणाला दिलं काय? आता एवढे खासदार दिले, किती खासदार झाले? 15 आमदार, 2-4 खासदार, आता पण किती आहेत? सत्तेत आहेत। 15,566 कोटी रुपये खर्च येऊन तुमचा रस्ता बनत नाही, इथे एकही विद्यापीठ येत नाही, इथे मत्स्य विद्यापीठ येत नाही, इकडची नागपूर आणि उदगीरला जातात। बेरोजगार लोक इथे कुठल्या कंपन्या आणि वरती हे किनारे आणि या नवीन नवीन कंपन्या आणून देशोधडीला लावण्याचं काम चाललंय। आता आंबा जेमतेम आंबा उरलाय कोकणात। आता मत्स्योत्पादन वगैरे ते गेलं केरळ, बंगाल, पालघर पासून ते जो इथपर्यंत जो किनारपट्टी आहे यांनी नुसता धुडगूस घालून ठेवलेला आहे।
आणि या विषयावर कोण बोलायला तयार नाही. हजारो कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, हजारो कोटी रुपये खाल्ले जात आहेत. मला असं वाटतं की हे जर बदलायचं असेल तर सिंधुदुर्गाने की महाराष्ट्राने हे मत देणं यांना बंद केलं पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की एकदा राजसाहेबांच्या पाठीशी सगळ्या महाराष्ट्राने उभं राहून बघावं, सुतासारखे सरळ करतील महाराष्ट्र, आणि आम्हाला विश्वास आहे पदवीधर आम्ही जिंकू. सिंधुदुर्ग येथे मंत्री नारायण राणेंची भेट डीएड बेरोजगारांनी घेऊन त्यांच्या समस्या मांडल्यात. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्या उमेदवारांना सेवेत सामावून घ्या अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. BEdचे विद्यार्थी जे 2011 आणि 12ला पास झाले त्यांना अद्याप नोकऱ्या नाही आहेत. ते वारंवार माझ्याकडे येत होते. आता मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत म्हणून त्यांना मी बोलवलं आणि ते आज सकाळी आले. त्यांना बोललो, एकतर मी त्यापूर्वी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे की यांना सेवेत सामावून घ्या. DEdचे जेवढे जे पास झालेले आहेत त्या लोकांना सामावून घ्या. त्याची जॉईंट मीटिंग त्या लेवलला होणार आहे. तत्पूर्वी मला जे काय त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट आणून दिलं की रत्नागिरीला टेम्पोररीमध्ये त्या लोकांना घेण्यात आलं आहे. मग ह्या मुद्द्यावर मी मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं हे दिलेले गेले, या धर्तीवर सिंधुदुर्गात द्या. तर त्यांनी सांगितलं मी त्याप्रमाणे देतो. ते तयार झाले. त्यांनी तशा प्रकारचे डिपार्टमेंटला ऑर्डर दिली. आता लवकरच ऑर्डर निघेल आणि यांना हे होईल. त्या तात्पुरतं टेम्पररी स्वरूपात सुरुवात होईल आणि त्यामध्ये मी बाकी मुख्यमंत्री आणि डेप्युटी CM आणि केसरकर यांना एकत्र बसून त्यांच्या बेकारीचा प्रश्न मार्गी लावेल. राणेंची भेट ही नेहमी जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातच असते. लवकरच राणेंसोबत बसून विकासात्मक चर्चा करू, तसेच DEd बेरोजगारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. राणेसाहेबांची भेट नेहमीच ही जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातच असते आणि त्याच्यामुळे चांगलं मार्गदर्शन हे विकासाच्या संदर्भात ते करत असतात. आणि लवकरच आम्ही एकत्र बसून नवीन काय करायचं जिल्ह्यामध्ये याच्याबद्दल चर्चा करू. आज या निमित्ताने काही DEd बेरोजगार हे राणेसाहेबांना भेटायला आले होते म्हणून त्यांनी मला फोन केला, म्हणून मी मुद्दाम इथं आलो. त्यांच्या काही वेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेत. एकतर DEd झाल्यानंतर त्यांना TET देता आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात रत्नागिरीमध्ये जसं तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्त्वावर काही लोक काम करत आहेत, तसं तासिका तत्त्वावर काम करायची तयारी आहे का त्यांची, याच्याबद्दल विचारणा केल्या असता बहुतेक लोकांनी तशी तयारी दाखवली. आणि तशी जर तयारी असेल तर मग आम्ही ज्युनियर सिनियर KG सुरू करतो आहे, त्याच्यामध्ये असा प्रस्ताव करता येईल का याच्या संदर्भात मी डिपार्टमेंटशी बोलून तो अर्थ खात्याकडे तो प्रस्ताव पाठवू. आणि नंतर राणेसाहेबांनी म्हटलं आहे की आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू की जेणेकरून जे DEd बेरोजगार आहेत त्यांना जरी शिक्षकांची परमनंट नोकरी मिळू शकत नसली, कारण प्रत्येकाला परमनंट मिळू शकणार नाही, कारण तिला TIITची परीक्षा असते. आता 2,40,000 शिक्षक बसले आहेत, त्यापैकी 30,000च लोक सिलेक्ट होऊ शकतात. त्यामुळे उरलेल्या लोकांनी काय करायचं हा प्रश्न येईल. यासाठी त्यांच्या गावातल्या गावात त्यांना काय करता येईल का तात्पुरत्या स्वरूपात. नंतर त्यांना ज्याला परमनंट अन्य ठिकाणी मिळेल त्याला ते जाऊ शकतात. पण गावातल्या गावात थोड्याफार कमी खर्चामध्ये जरी त्यांची व्यवस्था होऊ शकली तर ती सध्या जी आमची प्री प्रायमरी सुरू होते तिथे या स्वरूपाची काय अरेंजमेंट करता येईल का याच्या संदर्भात रत्नागिरीने जसं 9,000 मानधनावर हे केलेलं आहे तसं काही ते तासिका तत्त्वावर आहे, तर तसं घेता येतं का, त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू. शरदजी पवार हे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत असं दीपक केसरकर म्हणालेत. अजित पवारांनी वक्तव्य केलं ते कोणकोणत्या संदर्भात केलं ते त्यांना विचारलं पाहिजे, त्यावर मी काही वक्तव्य करणार नाही असं वक्तव्य केसरकर यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेतून केलं आहे. पाहुयात काय म्हणालेत दीपक केसरकर. गोष्ट अशी आहे की पवारसाहेब एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सभा होऊन दे, ते बोलून दे, त्याच्याबद्दल आपण काय कॉमेंट करणं योग्य नसतं. अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अजितदादांनी वक्तव्य केलं ते कुठल्या संदर्भात केलं हे स्वतः त्यांना विचारलं पाहिजे ना. अनेक वेळेला असं होतं
की राजकारणामध्ये तुम्ही बघितलं भाऊभाऊसुद्धा एकमेकाच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये उभे राहतात. त्याच्यामुळे राजकारण हे खूप चांगलं असतं असं काय म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये काही वेळेला असं घडू शकतं आणि त्या संदर्भात ते बोललेले असतील असं मला वाटतं. आणि ते काय बोलले त्याच्यावर मी काही सांगणं हे. आदर्श पतसंस्था अलिबागच्या पेण शाखेचा स्वमालकीच्या जागेत स्थलांतर सोहळा आमदार रवी पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. आदर्श पतसंस्थेच्या एकूण 16 शाखा असून 15वी शाखा पेणमध्ये गेल्या वर्षी सुरू करण्यात आली. यंदा या शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले. ही पतसंस्था जवळच्या मालकीच्या 8 जागा असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या 5 पतसंस्थांमध्ये आदर्श पतसंस्थेचा नंबर लागतो. पेणमधील ठेवीदारांचे, गरीब कष्टकऱ्यांचे पैसे कुठेही वाया जाणार नाहीत याची आम्ही हमी देऊन ही पतसंस्था काम करणार असल्याचे आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी सांगितले आहे. पतसंस्था चालवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी शिस्त महत्त्वाची असते, कारण गेली अनेक वर्षे आपण शिस्तबद्ध पद्धतीने ही पतसंस्था चालवित आहोत. त्यामुळे स्वमालकीच्या जागेत आज पहिला मजला झाला असून भविष्यात याचे 4 मजले व्हावेत अशा शुभेच्छा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी दिल्या आहेत. कारण शिस्त आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हे राजकीय माणसांना प्रत्येक माणसाची समोरच्याची इच्छा पूर्ण करावीच लागते. किमान त्यासाठी प्रयत्न तरी करावा लागतो. पण बँक चालवणं म्हणजे ती खूप शिस्तीमध्ये या ठिकाणी चालवावी लागते आणि ती शिस्त तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी पाळली. त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तुमचं या ठिकाणी तुम्हाला अभिनंदन या ठिकाणी मी व्यक्त करतो. तर याच्यामुळे होईल काय? याच्यामुळे होईल असं की आज तुम्ही 25 वर्ष घातली आणि ही जी इमारत या ठिकाणी बांधली, या इमारतीला अजून 4 मजले होतील अशी शिस्त पाळल्यामुळे एवढं मात्र मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगतो. आमचे काम आहे, समाजामध्ये वेगवेगळे घटक असतात. नोकरी ही या संस्था जितकी मोठी होईल, संस्था जितकी वाढेल तितके वर्ष त्यांची नोकरी चालणार आहे. त्यामुळे त्याची काळजी संचालक मंडळा इतकीच कर्मचाऱ्यांनाही माझ्या आहे. त्यामुळं आदर्श ही नावाप्रमाणे आदर्श कशी राहील असा आमचा प्रयत्न आहे. आणि पेण मध्ये आलो तरी पेण मध्ये एकही कोणाचा रुपया वाया जाणार नाही याची हमी मी या संस्थेचा संस्थापक म्हणून 100% नाही 200% देतो. कारण तुमचे घामाचे पैसे, तुमचे कष्टाचे पैसे, तुमचे रिटायरमेंटचे पैसे, तुमचे शेतीवाडी विकून आलेले पैसे वाया न घालवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. संस्था चालताना तिथं निश्चितपणे सगळा लेखाजोखा घेतला पाहिजे, संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून आता सुरेश पाटलांनी सांगितलं की या कर्ज देताना सुद्धा त्याचं तारण घेतलं पाहिजे, त्याचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. त्या गोष्टीचा जर अभ्यास केला नाही तरी ह्या संस्था चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो की या ठिकाणी आज तुम्ही आदर्श म्हणून नाव कमवलं, अलिबागमध्ये कमवलं, तसंच पेणमध्ये कमवा. परंतु ही संस्था तुम्ही आणखी 500 कोटीवर इथं आले तर 500 ने 1000 कोटीवर गेलात तर बरं होईल. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, सगळ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. संस्था या पद्धतीनं ज्या चालल्या पाहिजे त्या पद्धतीनंच चालली पाहिजे. नाहीतर या आर्थिक संस्था लवकरात लवकर बुडीत जातील आणि त्याचा फायदा हे चोर लोक घेतील. स्वररंग पेणतर्फे आयोजित केलेल्या पेण फेस्टिवल 2023 मध्ये शुक्रवारी झालेल्या सर्वात मोठ्या मिस रायगड स्पर्धेत नागोठणेची प्रांजल घांगुर्डे ही मिस रायगडची अंतिम विजेती ठरली आहे. तर पेणची यशस्वी सुरावकर या स्पर्धेतील फर्स्ट रनरअप, तर पेणची चेतना म्हात्रे हिने सेकंड रनरअपचे पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक लावण्या भगत पेण, बेस्ट स्माईल अस्मिता साबळे डोंबिवली, बेस्ट हेअर सुचिता शिंदे मुंबई, बेस्ट फोटोजेनिक आज्ञा म्हशीलकर नालासोपारा, बेस्ट पर्सनॅलिटी अदिती पाटील पेण, बेस्ट कॉस्ट्यूम प्रियल मोरे पेण या स्पर्धकांनी पारितोषिके जिंकली आहेत. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 23 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. सर्वांनीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले. या स्पर्धेसाठी रसिकांनी विशेषतः युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.
सर्व विजेत्यांना अध्यक्ष राजेंद्र साळवी, स्वररंगचे मार्गदर्शक तथा भाजप युवा नेते वैकुंठ पाटील, कोकणातील प्रसिद्ध उद्योजक श्यामकांत खातू, पेणचे प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे, राजू पिचिका यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तुळजापूर भवानी मातेचे प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर स्थापित केले. सन 2010 पासून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव सुरू करण्यात आला. त्याला अवघ्या महाराष्ट्राने प्रचंड प्रतिसाद देत असंख्य शिवभक्त किल्ले प्रतापगडावर दाखल होतात. मशाल महोत्सवाप्रमाणेच त्रिपुरी पौर्णिमेला प्रतापगडावर दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. त्रिपुरी पौर्णिमेला सायंकाळी 7 वाजता आई भवानी मातेच्या प्रांगणात 500 किलो फुलांचा सडा, त्यात 5000 पणत्या पारंपरिक पद्धतीने लावण्यात आल्या. त्यामुळे श्री भवानी माता मंदिर उजळून निघाले. ही संकल्पना किल्ले प्रतापगडाचे शिवकालीन खेडेगावचे संस्थापक आप्पा उतेकर यांनी प्रत्यक्षात आणली. यावेळी उत्सव पार पाडण्यासाठी शिवभक्तांनी विशेष मेहनत घेतली. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील श्रीदेव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्रिपुरी पौर्णिमेस हा जत्रोत्सव साजरा होतो. सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक सह विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, गोव्याचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे यांनी भेट देत दर्शन घेतले. स्वयंभूची अशी आख्यायिका या ठिकाणी पूर्वी एक गाव होता. त्या गावात लोक राहायची आणि त्यांची एक गाय होती. ती घरी कधी पण दूध देत नव्हती, व्यायची पण घरी दूध देत नव्हती. मग तेव्हा ही नेहमी गाई जाऊन दूध कुठे देते म्हणून त्या मालकाने, त्या समाजातील लोक होते, त्या समाजातील लोकांनी या ठिकाणी जाऊन बघितलं तर या ठिकाणी भरपूर असं घनदाट जंगल होतं. जंगलात एक झाड होतं. त्या झाडाखाली येऊन ती बरोबर पानं सोडायची. असे बरं 2-3 वेळा बघितल्यानंतर त्या मालकाला राग आला आणि त्या मालकाने त्या गायीच्या पाठीवर मारलं. ती गायी त्याच ठिकाणी ती मरण पावली. आणि त्या मेल्याच्या नंतर ही पुढे ते लोकांना त्रास व्हायला लागला भरपूर. मग त्या ठिकाणी बघितलं तर एक महादेवाची पिंडी आहे आणि त्या ठिकाणी त्या गायीचे पायाचे ठसे या ठिकाणी आतमध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी गायीचे पाय उमटलेले आहेत. आणि हे रुजू म्हणजे आतापर्यंत जागृत देवस्थान कोकणातील म्हणतात त्यापैकी हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे या नवीन आणून स्थापन केलेलं असं देवस्थान नाही, म्हणून या ठिकाणी खूप व्याप्ती मोठी आहे. एकदम पॉझिटिव्ह वाईब आल्यासारखं फील होतं. आणि मी दरवर्षी येतो, लहानपणापासून येतो इकडे. आणि आतापर्यंत कधी काही केव्हा सुद्धा काही अडीअडचणी वगैरे चांगले अनुभव आलेत. आमचं कुलदैवत हे खूप वर्षापासून येतो आणि त्यामुळे जेवढं मला माहिती आहे की हे जे देवस्थान आहे दिस इज मोर दॅन 100+ इयर्स आहे. 125 काय की एवढी तरी एक्झॅक्ट नंबर माहिती आहे, बट 100 वर्षाहून जास्त या देवस्थानाला झालंय म्हणजे बिल्डअप, जेवढं मला माहिती आहे. आणि खूप जागृत देवस्थान आहे आणि असं हे मला माहिती आहे आणि मला बरेच अनुभव आलेले आहेत. जसे की माझा मुलगा स्वयं, तो सुद्धा जत्रेच्या दिवशीच झालेला जो तिथी अनुसार त्याचा आज वाढदिवस. जसे बरेचसे पॉझिटिव्ह वाईब येतात, पॉझिटिव्ह अनुभव आहेत. आणि आमचं कुलदैवत, सो आम्हाला जेवढं आमच्या जाणत्यांनी शिकवलं त्या ह्याच्या आम्ही जे पूर्वीच्या परंपरा ज्या आहेत, सांस्कृतिक गोष्टी आहेत, त्या आम्ही नेहमी पाळतो. जेव्हा काय असतं देवाचे आम्ही इथे आवर्जून येतो. आमची भावना म्हणजे आमचं स्वयंभू आमचं कुलदैवत आहे आणि प्रत्येक वेळी आमच्या संकटातून आम्हाला रक्षण करतं. याच्या बाबतीत सांगायचं तर माझे सासूबाई होत्या नाही का, त्या म्हणजे आमची त्यावेळी परिस्थिती खूप खराब होती. तेव्हा माझ्या सासूबाईंनी सांगितलं, त्यावेळी इथे येण्या जाण्याचा रस्ता पण नव्हता, तर त्या अशी पालखी म्हणजे ह्याच्यातून आलेल्या आणि त्यांनी दर्शन घेतलं. तेव्हापासून आमच्या घरातली खूप हे झाली, म्हणजे चांगलं झालं. सासरे वगैरे आजारी होते ते बरे झाले, सगळं चांगलं झालं. आणि तेव्हापासून आमची भावना आहे. आणि मी आणि दुसरा माझा मोठा मुलगा पण आहे, त्याचं नाव जयेश, हा धाकटा रसेश ह्याचं नाव. तर आम्ही दरवर्षी इथे येतो, ह्या समारंभाला आम्ही येतो दरवर्षी. आणि आमची हे आहे की ती आणि करलाई देवी आमची. आणि आज माझा धाकटा नातू स्वयं, त्याचं नाव ठेवलंय. आजच त्याचा वाढदिवस, आज त्याचा जन्म झाला म्हणूनच नाही, पण आम्ही जन्मापूर्वी पण त्याच्या येत होतो. आणि आमच्या देवानी हा आमच्यावर खूप कृपा ठेवली आहे. करलाई देवी आमची आणि केसरीचं आहे स्वयंभू, आमचं कुलदैवत आहे.
वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.